की या ठिकाणी जे आम्हाला एकत्रित 13% आरक्षण आहे, त्या 13% आरक्षणाच्या मागाच्या लोकसंख्येच्या प्रमाणातला सत्तर तुकडा वेगळा करून दे, आम्ही आमचा खात बसतो, ही न्यायिक मागणी या ठिकाणी घेऊन जात असताना मात्र इथली व्यवस्था लक्ष देत नाही। त्यामुळे पिढ्यानपिढ्या ज्या देवीला आम्ही आजपर्यंत साकडं घालत आलो, ज्या देवीला आम्ही आजपर्यंत कोंबडं बकरं देत आलो, ज्या देवीची आम्ही आजपर्यंत पूजा अर्चा करत आलो, शेवटी त्या देवीकडे आम्ही या ठिकाणी साकडं घालण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी देवीला, या कुलस्वामीला आम्ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो की आता या राज्याच्या मुख्यमंत्र्याला, इथल्या राज्यकर्त्यांना तू सुबुद्धी दे आणि या मातंग समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू दे। मात्र या ठिकाणी येत असताना निश्चित ज्या गेल्या पिढ्या ज्या पद्धतीने मातंग समाजाला या ठिकाणी वागणूक दिली जाते, आज मातंग समाजाच्या नवरदेवाला मंदिरामध्ये येऊ दिला जात नाही, मातंग समाजाला मेल्यानंतर देखील या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करू दिला जात नाही। आज वाटलं की या ठिकाणी देवीकडे साकडं घालत असताना, मागणं मांडत असताना मात्र दुर्दैवाने इथल्या प्रशासनाने या भोळ्या बाबड्या भक्ताला, या मातंग समाजाला या ठिकाणी अडवलं। ही अडवणूक आमची याच पद्धतीने होणार असेल तर या ठिकाणी राज्यामध्ये हिंदूचा सरकार आहे, देवी सुद्धा आमच्या हिंदूचे। या वर्षभरात हा जर निर्णय लागला नाही तर मी या ठिकाणी या महाद्वाराजवळ ही घोषणा करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये मातंग समाजाला हिंदू राहायचं का नाही याचा विचार करावा लागेल आणि येणाऱ्या पुढच्या यात्रेपासून संपूर्ण या राज्यातल्या देवाधिकारावरती हा मातंग समाज आणि इतक्या राजकीय पक्षावर देखील बहिष्कार घातल्याशिवाय राहणार नाही। राज्य सरकार आणि केंद्र सरकार जे आहे आपल्याला नेहमी आरक्षणाच्या बाबतीत आश्वासन दिलं जातं, यांच्या पुढची दिशा काय असणार आहे आरक्षणाची? या ठिकाणी आज आम्ही विनंती करायला देवीकडे साकडं घालायला या ठिकाणी आलेलो। दुर्दैवाने हा विषय अद्यापर्यंत आमच्या समाजाला देखील कळाला नाही। अनेक विद्वान येऊन आज मातंग समाजाला अशिक्षित किंवा अडाणी म्हणून या ठिकाणी हिणवलं जातं, अंधश्रद्धेमध्ये हा समाज गुरफटलेला आहे असं हिणवलं जातं। मात्र त्या विद्वान लोकांनी आपली विद्वत्ता या ठिकाणी वापरात घेतली पाहिजे। ते विद्वान आहेत की नाही हा मला प्रश्न पडतो। जो समाज, जो मातंग समाज ब्रिटिश काळामध्ये गुन्हेगारी म्हणून या ठिकाणी 3 वेळच्या हजेरा द्यायचा, ब्रिटिशांनी या मातंग समाजाला 1881 ला गुन्हेगारी जात म्हणून घोषित केलेला असताना सध्या आमच्या सोबत अनुसूचित जातीमध्ये असलेला जो समाज आहे त्यांना हजेऱ्या नव्हत्या, तो गुन्हेगारी समाज नव्हता, त्यांच्याबरोबर आमची स्पर्धा होऊ शकत नाही। म्हणून आमचं म्हणणं आहे सरकारकडे गेल्या अनेक वर्षापासून की या ठिकाणी आम्हाला आमचं स्वतंत्र वेगळं आरक्षण द्या। या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी घोषणा केली, 6 महिन्याची मुदतवाढ दिली, 4 दिवसापूर्वी त्यांनी परत 3 महिन्यावरती मुदतवाढ आणली। 3 महिन्यामध्ये निर्णय घेऊ होतो असं सांगितल्यानंतर या ठिकाणचे काही आरक्षण विरोधक येऊन या ठिकाणी काहीतरी वल्गना करत आहेत। मातंग समाजाच्या अशिक्षितपणावर, अडाणीपणावरती, अंधश्रद्धेवरती या ठिकाणी बोललं जात आहे। माझी त्यांना विनंती आहे की आपण मातंग समाजाच्या या प्रश्नावरती बोलत असताना हे आपले जे तारे तोडणे बंद केलं पाहिजे, एवढी विनंती या चॅनेलच्या माध्यमातून मी करतोय। सरकारला पुन्हा एकदा या महाद्वाराजवळ विनंती करतो की आपण लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा, एवढी विनंती आहे माझं। आमचं लहुजी शक्ती सेनेचं आंदोलन हे आगळं आणि वेगळं राहणार आहे। निश्चितपणानं आम्ही एकीकडे बघायला गेलं तर हिंदू धर्मामध्ये आम्हाला देवळामध्ये मारलं जातं, मशानभूमीमध्ये पुरलं जात नाही, जीव जात नाही, आणि इकडे दलितांमध्ये गेलं तर आम्हाला आमच्या हक्काचं वर्गीकरण आम्ही मागत असताना आमच्यातले दलित मधले काही नेते त्याला विरोध करतात। मग आम्ही नेमकं हिंदू म्हणून राहायचं का दलित म्हणून राहायचं? मग आम्हाला हा हिंदू धर्म पण नको आणि दलित वर्गात बी नको, आम्ही ओपन कॅटेगरीमध्ये राहिलेलं काय अडचण आहे? म्हणून आम्ही हे दोन्ही सोडून आम्ही एक वेगळा धर्म स्वीकारण्याच्या आम्ही तयारीमध्ये। आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेब आम्हाला ज्यावेळेस आदेश देतील मग आमच्या पुढे पर्याय असेल मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा असेल, आमच्या पुढे पर्याय असेल ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा। सहभागी झाला काय मागणी असणार आहे?